पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथील रस्ता रुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, त्याचबरोबर नारायणगाव वारवाडीचे नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके, अमित बेनके या सगळ्यांची होती. ठेकेदार व अधिकारी मुजोरपणे हे काम सुरूच ठेवत होते. अखेर या विभागाचे प्रांत अजय देशमुख यांच्या मध्यस्थीने आज नारायणगाव या ठिकाणी बैठक पार पडली. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी नियमात काम करण्याचे ठरल्यानंतर या कामाला सुरुवात करण्याचे ठरले. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स. विरोधात असेल मग काय क्वालिटी देणार, पण हे कॉन्ट्रॅक्टरचा प्रत्येकाचा एक प्लॅन असतो. मटेरियल अवेलेबिलिटी, सोर्स अवेलेबिलिटी प्रत्येकाच्या हिशोबाने त्यांनी त्याच्या हिशोबाने मांडलेले असतात. ते त्यांनी एक्सप्लेन केले असतात, त्याच्यानंतरच त्याला वर्क ऑर्डर भेटते. असं त्याला हे करता येते. आपण क्वालिटीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि मला पण आपले सरकार हेच पाहिजे की क्वालिटीसाठी जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं आपल्याला चांगलं करायचं आहे. मध्ये काही अडचणी असतील नाही का? मी खासदार साहेबांकडून आली. मला खासदार साहेबांकडून अवेलेबल केल्यानंतर मी ते मी मेलवर आणि मेल काढून मी प्रिंट आउट काढून, असं नाही पाहिजे ना. बरोबर ना? या गोष्टी ज्यावेळेस ठरल्या ना त्यावेळेस ते झाल्या पाहिजे. आणि ते जर होणार नसेल ना तर तुमची नियत मध्ये खोटी, हे स्पष्ट होतं. ग्रामसेवक नाही मग एक कॉपी आपण त्यांच्याकडे ठेवूया का? काय प्रॉब्लेम नाही, पण तरी सुद्धा आहे ना तुम्ही कॉपी त्याला त्यामध्ये ठेवाच. परंतु आम्हाला ते आता सगळं सांगा ना की आम्ही हा एवढा रस्ता काढणार, हा एवढा रस्ता करणार, त्याला ड्रेनेज लाईन ही एवढी आहे. ड्रेनेज लाईन आपण मागं म्हटलं तसं ड्रेनेज लाईन आपण तसं म्हटलं आपल्याला बांधकाम करण्यापेक्षा तुम्ही आम्हाला फ्लाईट टाकून द्या. ड्रेनेज लाईनला आपण बांधकाम करण्याच्या ऐवजी आपण त्या दिवशी म्हटलं सर ठीक आहे सर पाईप येत ना, त्यांचा मुद्दा घ्या. पाईप येत ना, आपण त्या दिवशी सांगितलं की आपल्याला पाईपलाईन तुम्ही म्हणजे ओके आपल्याला जे होईल शक्य ते पाईपलाईन आपण दोन्ही बाजूनी टाकून घेऊ ड्रेनेज लाईनच्या. म्हणजे काय होईल, बांधकाम करायच्या ऐवजी तुमचे पैसे वाचणार आहे, आमचे काम व्यवस्थित होणार आहे. पाईपलाईन जर झाली बोल पाईप ते काढलं जाणार नाही, वरतून तयार जेव्हा पेवर वगैरे तो काही विषय नाही. मी तुम्हाला पहिल्यापासून म्हटले तुमच्याकडून सजेशन आले तर त्यांचं ऑलवेज स्वागत आहे. मी पहिल्यापासूनच म्हणजे आपलं करू शेट असतील, मधुर शेट असतील, सगळे तुमच्याशी कोऑर्डिनेशन सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन मध्ये आहे. तुमच्याकडे इव्हन हे तयार करताना सुद्धा तुम्हाला विचारूनच तयार केलेलं म्हणजे तुमच्या हिशोबाने तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कुठंच काही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. त्यानंतर सुद्धा जर होत नसेल त्याची अडचण आहे. आपण अडचण कसली झाली त्या दिवशी अतुल कांगरे बरोबर त्या दिवशी आपल्याला इस्टिमेट मिळाला असता, हा पुढचा विषय काय वाढला असता एवढा त्यांना माहिती झालं असतं बाई खाणून असायची जेएलबी दाखवून ऐका ना, तर पुढचा विषय कोण आला असतं बंद करायला आला असतं कोण तसं आलं कोण नाही मिळाली. वारवाडी ग्रामपंचायतीला पण नाही भेटले ना. आणि वारवाडीला मी वेळ लावून घेतला बरोबर आणि ती प्रिंट आउट काढून घेतल्या तिकडे दिले आपल्या गेट ठेवून. पण त्याच्यात सुद्धा यांचं म्हणणं असं आहे वाचली मी वाचायला लावली त्यांनी पण तेच सांगितलं की स्क्रिप्टिव्ह जे पाहिजे हे एवढं काढणार आहे, हे एवढं मटेरियल पाहिजे, ही याची लेंथ एवढी आहे, हे काहीच नाही त्याच्यात. त्याच्यामध्ये ते आता का नाही ते सांगतो. ही टेंडरचे 4-5 टाईप असतात. बीएमपी कॉन्ट्रॅक्ट, ईपीसी कॉन्ट्रॅक्ट, लमसम कॉन्ट्रॅक्ट, पर किलोमीटर कॉन्ट्रॅक्ट असे वेगवेगळे टेंडर असतात. तर हे जे एस्टिमेट आहे हे ईपीसी कॉन्ट्रॅक्ट आहे. ईपीसी म्हणजे काम काय? इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन. म्हणजे हे एक प्रोसेस म्हणजे ते एक टाईप आहे टेंडरचा की ज्याच्यामध्ये लोकांना म्हणजे नाही की बाबा की हा एक आपण म्हणतो आपल्याला जसा आपला बायपास असेल किंवा जो रेग्युलर वर्क आहे पर किलोमीटर वाईज कॉस्ट काढली जाते. आपण त्याच्या हिशोबाने आपण समजा आता यामध्ये जसं आपण म्हटलं की नाही का ही कॉस्ट आपण तयार केलेली आहे. आपल्याला मिनिमम स्टँडर्ड जे आहे रोडचं हे आपल्या आयआरसी स्टँडर्ड नुसार एवढं रिक्वायरमेंट आहे. याच्यापेक्षा कमी तू द्यायचं नाही, याच्यापेक्षा जास्त दिलं तर तू जसं रोड आहे एवढा खाली किती घ्यायचं हे सगळ्यांचं म्हणणं. आता त्याच्या खोदायच्या संदर्भात तुम्ही जे म्हणता आता क्रॉस सेक्शन, आता हा क्रॉस सेक्शन आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना खोदायचे वगैरे गॅटेस वगैरे दिलेले आहे. आता हे जे आपण म्हणतो की नाही का की आता जे खोदायची डेप्थ आहे ते 450 डेप्थ आहे. 450 ठीक आहे. साईड पट्टी बद्दल रोड सगळं खोदायची
वाइंडिंग इन द सेन्स वाइंडिंग होणार. वाइंडिंग इन द सेन्स वाइंडिंग होणार. वाइंडिंग म्हणजे आपण फक्त जे एक्झिस्टिंग रोड आहे त्यालाच फक्त आता जर तसं जर त्याला आपण सगळं रोड डेव्हलप करू नाही का, म्हणजे सगळं आरडब्ल्यू वगैरे ॲक्विशन वगैरे करून काय केलं असतं, परंतु हा वन टाइम इम्प्रुव्हमेंट आहे. हे पण एक महत्वाचं आहे, हे वन टाइम इम्प्रुव्हमेंट होणार आहे. याच्यानंतर हा रोड आपण स्टेट गव्हर्नमेंटकडे हँडओव्हर करू जर बायपास कम्प्लीट झाला त्यावेळेस. आमच्या हो, हायवे पण शेवटचं ते. असा आरास झाल्यानंतर बायपास कोण आहे बोलत? तू या लोकांना उद्धटपणे उत्तर देतो. काही कारण नाही. काम बंद केलेलं चालू करतो ना तो चालू करतो. नाही एस्टिमेटची कॉपी मागितली नाशिकला जा तिकडून घ्या. NHI बरोबर नाही ना. शेवटी इथले लोक आहे त्याच्यावर नीट कम्युनिकेट नाही केलं ती माणसं आहे ना. काय होतं, मी जर काही कॉपी दिली समजा हा तर ती ऑथेंटिक, आता प्रत्येक माणूस समोरचा कसा रिव्ह्यू देईल हे इम्पॉर्टंट आहे. बरं. तर मी काही दिली कॉपी तर ती समोरचा हा पण म्हणू शकतो तुम्ही याच्यात मॅनिपुलेट करून दिला. जर तर तो माझं एक समोरचा उत्तर होतं दिलीच नाही तर की ठीक आहे. समोरचा व्यक्ती एक person आहे. ऐका ना. एक representative आहे. आपण आता काय करू? तिकडे बघा. रस्ता इथून एवढा खांडणार आहे आम्ही. रस्ता माझा खांडणार आहे का नाही खांडणार आमची सगळी आमच्या डोक्यात संकल्पना अशी आहे, ऐका ना सर. आमच्या डोक्यात संकल्पना अशी आहे का रस्ता मधला खांडून मग तयार करणार आहे का हे? मधला रस्ता आपण फक्त बॅड पॅचेस आहे. बॅड पॅचेस त्याला आपण स्कॅनिफाय करून कम्प्लीटली म्हणजे जे काय आता एक्झिस्टिंग रोडला एक्झिस्टिंग रोडच्या शेजारी दोन्ही साईडला 1.5 मीटर आपण डांबरीकरण करणार आहोत. आता सध्या 450 मीटर डेप्थ जातो आपण. 450 मीटर कसं त्यांनी जे डिझाईन सबमिट केलेलं आहे तर ते बोलतो की हे डिझाईन सगळं त्यांचं आहे. मला सगळं कॉन्ट्रॅक्टरचं असतं. EPC कॉन्ट्रॅक्ट म्हटलं डिझाईन त्यांनी करायचं असतं, अभ्यास मेन काय रेन वॉटरचा खूप मोठा प्रचंड समस्या आहे. रेन वॉटर खाली बाजूला इतकं पाणी निघालं असतं या व्यापाऱ्यासाठी त्यांनी आहे ना सगळ्यांचं त्या अर्धा तास पाऊण तास बसून एकूण एक गोष्टीवरती ते क्लिअर करतील. आपण एकाच व्यक्तींना जबाबदार धरू, शिंदेना. शिंदेच ना तुमचं नाव? त्यांच्याकडून बाकी कोणाशी चर्चा करायला नको. तुम्हाला काय लागेल, कधी काय अडचण आली तर शिंदेच तुम्हाला माहिती देतील. त्याची एक कॉपी आपण ग्रामपंचायतीत आणि तलाठी कार्यालय एकत्रितच आहे का? माझा सर ग्रामसेवक नाही आहेत ना, मग ग्रामपंचायतीत ठेवायचे की तलाठी कार्यालयात ठेवायचे तुम्ही सांगा. जे इस्टिमेट असेल काही तुम्हाला काय माहिती पाहिजे म्हणजे सगळेजण येऊन बघू शकतात. त्याप्रमाणे सर एक मिनिट, आता याच्यात काय बघतं यांनी साईड बिल्डिंग किती खोल आहे, त्याच्यात आम्ही कोणतं मटेरियल भरणार आहे या गोष्टी फक्त इथं हे केल्या व्यवस्थित. आणि किती रोड तुम्ही वाईड करणार आहे या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष सांगा. याच्यात काही इथं प्रत्येक जण जाऊन तिथं काय हे करणार नाही. आता ही सगळी जमली ती सगळी लोक इथं झालेली सांगणार ना ते. आता तुम्हाला तेच सांगतोय. आता अर्धा पाऊण तासात जेवढे डिटेल्स सांगता येतील ते तुम्हाला सांगतील. ह्याच्यानंतरही वैयक्तिक कोणाची शंका असेल तर ते ग्रामपंचायतीत येऊन इस्टिमेट वगैरे स्वतः पाहतील आणि त्या इस्टिमेट प्रमाणे नाही वाटलं तर ते त्यांच्याशी बोलतील. त्यांच्याकडून जर काय शंका असेल तर तुम्ही माझ्याशी बोला. मी सोमवारी ऑफिसमध्ये दर सोमवारी असतो, बुधवारी असतो, शुक्रवारी असतो. हा तर मी आता तुमची चर्चा चालू राहू द्या, तुम्ही कंटिन्यू करा.